मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन युट्यूब चॅनल वरती फायनान्स मराठीमध्ये. सो आजच्या आपला जो व्हिडिओ आहे आता आपला पहिला व्हिडिओ तो चॅनल वरती असणार आहे. त्यामध्ये आपण शिकून घेणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुमच्याकडे जे शेअर्स असतील, तुमच्याकडे जे स्टॉक्स असतील, ते रेंट वरती देऊ शकता आणि त्यातून एक इन्कम कमवू शकता ते. ओके, आतापर्यंत आपण हेच ऐकलेलं असेल किंवा हेच बघितलेलं असेल आपल्या आजूबाजूला, की आपण आपल्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील किंवा आपण आपले जे काही ऍसेट असतील, ठीक आहे, आपले ऍसेट असतील, मग त्याच्यामध्ये आपलं घर असेल किंवा आपलं ऑफिस असेल, ऑफिस स्पेस असेल आपल्याकडे, अशा प्रकारच्या गोष्टी रेंटवरती देऊ शकतो आणि त्यापासून इन्कम कमवू शकतो. हे आपण ऐकलेलं होतं, पाहिलेलं होतं, आपल्यापैकी बरीच लोक ते करतही आलेली होती. पण तुम्ही आता तुमच्याकडे असलेले, तुमच्याकडे होल्डिंगमध्ये असलेले शेअर्स जे आहेत, स्टॉक्स जे आहेत, ते सुद्धा रेंट करू शकता आणि त्यामधनं पैसे कमवू शकता. मग आता हे स्टॉक्स रेंट कसे करायचे किंवा हे स्टॉक्स रेंटवरती कोण घेणार, का घेणार, ह्याची संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे चालते, मग इन्कम किती मिळतं, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण तुम्हाला आजच्या कम्प्लीट व्हिडिओमध्ये ते शिकवणार आहे. ओके, आपण आजच्या दिवशी जे ते धन या ब्रोकरकडे तुम्हाला स्टॉक्स कशा प्रकारे रेंट करता येतात आणि एक साईड इन्कम कशा प्रकारे कमवता येतं स्टॉक्स बाय सेल न करता, हे मी तुम्हाला आजच्या कम्प्लीट व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. ओके, सो व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन आलेले असाल, चॅनलला जे ते आपल्या आत्ताच एक सबस्क्राईब जे आहे ते नक्की करून ठेवा. पण आता मी तुम्हाला घेऊन जातो डायरेक्टली ॲप्लिकेशनवरती आणि तिकडे आपण प्रोसेस जी आहे, पहिलं म्हणजे प्रोसेस समजून घेऊया आणि त्यानंतर हे सर्व कसं करायचं हे प्रॅक्टिकली शिकून घेऊया. ओके, तुमच्या समोर एक स्क्रीन ओपन झालेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा कन्सेप्ट नेमका काय किंवा त्याला काय म्हणतात. सो हा जो कन्सेप्ट आहे, ह्या कन्सेप्टचं नाव आहे SLBM. ओके, ह्या कन्सेप्टचं नाव आहे SLBM. SLBMचा फुल फॉर्म काय होतो? SLBMचा फुल फॉर्म होतो सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. ठीक आहे. सो हा होता SLBMचा फुल फॉर्म. आता हा SLBM हा कन्सेप्टच मार्केटमध्ये जे आहे तो नवीन आलेला आहे. सिक्युरिटीज लेंडिंग म्हणजे काय? सिक्युरिटीज कोणकोणत्या असतात? मग ते तुमचे स्टॉक्स असू शकतील किंवा त्याच्यामध्ये तुमचे म्युच्युअल फंड्स असू शकतील किंवा त्याच्यामध्ये तुमचे ETFs असू शकतील. सो हे सर्व सिक्युरिटीज आहेत. ठीक आहे. आता सध्या हा कन्सेप्ट नवीन सुरू झालेला असल्यामुळे काही लिमिटेड सिक्युरिटीजसाठी अवेलेबल आहे. बट इन फ्युचर भविष्यामध्ये जे आहे ते तुम्हाला बऱ्याचशा सिक्युरिटीसाठी जे आहे ते लेंडिंग करता येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला लेंडिंग करणं म्हणजे काय? रेंटवरती देणं. लेंडिंग करणं म्हणजे रेंटवरती देणं. सो आता हा कन्सेप्ट नेमका एक्झॅक्टली कसा काम करतो? सो हा कन्सेप्ट जो आहे हा मार्केटमध्ये कसा काम करतो, तर आपण प्रत्येक जण ह्याच्या बाबतीत तर अवेअर आहोत की आपण आपली जी प्रॉपर्टी असते, आपल्याकडे फॉर एक्झाम्पल एखादी प्रॉपर्टी असेल. आता प्रॉपर्टी म्हणजे काय काय असू शकतं किंवा ऍसेट म्हणजे काय काय असू शकतं. फॉर एक्झाम्पल आपलं घर असू शकतं, आपलं घर असू शकतं किंवा एखादा ऑफिस स्पेस असू शकतो. ओके, एखादा ऑफिस स्पेस असू शकतो किंवा एखादा शॉप असू शकतं. सो या सर्व गोष्टी आपण मोस्ट ऑफ दी वेला का विकत घेतो? कारण की आपल्याला समजा एखादं आपण सेकंड होम विकत घेतलं तर ते आपण रेंटवरती देऊ आणि तिथून आपल्याला रेंटल इन्कम सुरू होईल. बरोबर, रेंटल इन्कम सुरू होईल दर महिन्याचं. प्लस त्या प्रॉपर्टीची प्राइस वाढत जाईल आणि त्या आपल्याला एक त्याचा बेनिफिट सुद्धा भेटेल. कॅपिटल गेनचा बेनिफिट सुद्धा आपल्याला त्यामध्ये भेटेल. ऑफिस असेल किंवा शॉप असेल सेम कन्सेप्ट असतो. आपण एखादी प्रॉपर्टी घ्यायची, प्रॉपर्टी आपली रेंटवरती द्यायची. ठीक आहे. बट ही रेंटवरती देताना आपण काय करतो? मग भाडे करू शकतो, मग त्याच्याबरोबर ऍग्रीमेंट करतो, ह्या सर्व गोष्टी करतो. पण जेव्हा तुम्ही तुमचे स्टॉक्स घेता, समजा आज तुम्ही एखादा स्टॉक घेतला स्विंग ट्रेडिंगसाठी, त्या स्टॉकने तुम्हाला पुढचं 1 वर्ष 2 वर्ष तुमचं टार्गेटच दिलं नाही. असं होऊ शकतं का? पहिलं मला सांगा. एखादा स्टॉक तुम्ही घेताय तर तुम्हाला 1 ते 2 वर्ष तुमचे टार्गेट देऊ देत नाही किंवा 6 महिने तुमचं टार्गेट देत नाही. असं कधी झालंय तुमच्यासोबत? बरोबर, झालेल्या भरपूर लोकांसोबत. इव्हन अजूनही होते असे काही शेअर्स आहेत जे टार्गेटच देत नाही आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे. सो अशा वेळेला जे आहे तुम्ही काय करू शकता? त्या शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या ETF मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, मग भले ती लॉंग टर्मसाठी असेल. काही ETF तुम्ही असे घेतले असतील की जे मला 10 वर्ष 20 वर्षानंतर हवे आहेत माझ्या रिटायरमेंटसाठी. पण आता मला त्याला सेल करायचं नाहीये, कितीही खाली जाऊ दे किंवा किती वरती जाऊ दे. राईट, अशी पण इन्व्हेस्टमेंट असते आपली. सो ही इन्व्हेस्टमेंट नुसती घेऊन ठेवण्यापेक्षा आपण त्याला रेंटवरती देऊ शकतो. रेंटवरती कशा प्रकारे देणार? रेंटवरती देणार ब्रोकरच्या माध्यमातून. म्हणजे इथे मध्यस्थ कोण आहे? इथे मध्यस्थ आहे तुमचा ब्रोकर, ज्यामध्ये तुमचं डिमॅट अकाउंट आहे. सो ह्यावरनं तुम्हाला समज असेल ह्यामध्ये रिस्क किती कमी येते. आणि हे ब्रोकर लेवलला चालतंय, हे एक्सचेंज लेवलला चालतंय.
ठीक आहे, ही गोष्ट एक्सचेंज लेवलला चालते. सो तुम्ही तुमचे स्टॉक्स तुमच्याच डिमॅट अकाउंटमधून आता रेंटने देऊ शकता. आणि यावरती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, तुम्हाला वर्षाला 15 ते 18% रिटर्न्स सुद्धा मिळू शकतात. हे मी फक्त सांगणार नाहीये, हे आता प्रॅक्टिकली तुम्हाला मी शिकवणार आहे कसं करायचं. इंटरेस्टेड आहात सर्वजण? जाऊया परत आपल्या एकदा मेन ब्रोकरच्या स्क्रीनवरती, ब्रोकरच्या अकाउंटवरती मी लॉग इन करतो. व्हाईट स्क्रीनवरनं आपण जाऊया त्या ठिकाणी. ओके. सो हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे धन हा ब्रोकर. किती लोकांचं धन या ब्रोकरकडे अकाउंट आहे मला नक्की सांगा. हा कन्सेप्ट तुम्हा सगळ्यांसाठी, हा कन्सेप्ट आपल्या सर्वांसाठी असं म्हणू शकतो घेऊन आलेला आहे धन हा ब्रोकर. ज्यांच्या ज्यांचं धनमध्ये अकाउंट असेल ती लोक, तुम्ही लोक तुमचे स्टॉक्स आतापासून रेंटवरती देऊ शकता आणि त्याच्यातनं काही इन्कम कमवू शकता. किती लोकांचं अकाउंट आहे मला फटाफट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमचं अकाउंट नसेल तर युट्यूबवरती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती वगैरे जे आहे ना, ती धनची लिंक आपण कंटिन्यू देत असतो. ठीक आहे, तुम्हाला जर धनची लिंक हवी असेल, तुम्ही व्हिडिओचा कमेंट बॉक्स एकदा चेक करू शकता किंवा व्हिडिओचा डिस्क्रिप्शन चेक करू शकता, चॅट बॉक्स चेक करू शकता, तुम्हाला ही लिंक भेटून जाईल. ठीक आहे. आता प्रश्न असा राहिला, लिंक तुम्हाला भेटली ठीक आहे, पण आता प्रश्न असा राहिला की प्रोसेस करायची कशी. सो जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं धनचं अकाउंट हे डेस्कटॉप वरून लॉग इन करणार, मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात द्या. सद्य स्थितीमध्ये हे फक्त डेस्कटॉप व्हर्जनसाठी आलेलं आहे. बट काही दिवसांमध्ये हे तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा नक्कीच येणार. ठीक आहे, तुम्ही जेव्हा डेस्कटॉप व्हर्जनला लॉग इन करता, तुम्हाला इथे ऑप्शन येतो रेंट स्टॉक्स. किती लोकांना ऑप्शन आलेला आहे, किती लोकांना पर्याय आलेला आहे, तुम्ही जर चेक करू शकत असाल आता, तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. लक्षात घ्या, हा मोबाईलवरती नाही भेटणार आहे तुम्हाला सध्या तरी. बट सध्या तुम्ही हा डेस्कटॉप व्हर्जन वरती बघू शकता रेंट स्टॉक्स. ठीक आहे, आता शिकून घ्या आपल्याकडे ते स्टॉक्स कसे रेंट करायचे. मी काय करणार, मी यावरती क्लिक करणार. ठीक आहे, यावरती क्लिक करणार. यावरती क्लिक केल्यानंतर इथे काय आलेलं आहे की ऍक्टिव्हेट रेंटिंग ऑफ स्टॉक्स, म्हणजे तुम्ही स्टॉक्स रेंट करायला सुरुवात करा, ऍक्टिव्हेट करा. ऍक्टिव्हेट करायचं कसं मी तुम्हाला दाखवतो, ऍक्टिव्हेट करा. तुम्हाला 35% पर्यंत ऍडिशनल इन्कम भेटेल तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये. हे अप टू 35 ऑब्विसली, एवढं तुम्हाला प्रत्येक वेळेला नाही भेटणार आहे. एक एक्झाम्पल सांगतो. इथे शेअर आहे अशोक लेलँड. ठीक आहे, इथे एक शेअर आहे. हा शेअरच्या एवढ्या क्वांटिटीची डिमांड आहे ह्या ब्रोकरकडे. म्हणजे हा ब्रोकर काय म्हणतोय की हा जो स्पेसिफिक शेअर आहे ना, त्याच्या एवढ्या क्वांटिटीची डिमांड आहे, 9,500 क्वांटिटीची डिमांड आहे. आणि तुमच्याकडे जर ह्या शेअरच्या क्वांटिटीज असतील, एक दोन तीन किती पण असतील, तरी तुम्हाला ₹2 पर शेअर प्रमाणे रेंट भेटेल. तर तुम्ही असं म्हणाल की ₹2 म्हणजे किती छोटा झाला, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ₹2 पर शेअर प्रमाणे रेंट भेटेल. आणि तुम्हाला यील्ड जे आहे म्हणजे वार्षिक रिटर्न जे आहे ते 17% प्रमाणे भेटू शकतात. जर एक वर्षासाठी तुम्ही हे स्टॉक रेंटने दिलात तर 17%चे वार्षिक रिटर्न तुम्हाला भेटतील. फक्त रेंट भेटेल, 17%चा रेंट भेटेल. बाकी स्टॉक जो रिटर्न देईल किंवा नाही देईल ती वेगळी गोष्ट आहे. पण 17% पर्यंत तुम्हाला रेंट भेटेल. आता तुम्ही म्हणाल की बाबा ₹2 तर भेटतोय, 17% कसं? सो मी एक काम करतो, इथे ना अशोक लेलँड ह्या शेअर शेअर सर्च करतो. ठीक आहे, तुमच्या समोर हा शेअर मी इथे सर्च करतो. शेअरची किंमत किती आहे? ₹141 हा शेअर आहे. ठीक आहे, ₹141 आसपास जो आहे तो हा शेअर आहे. आणि ते तुम्हाला ₹2 दिवसाचे भेटणार आहे. लक्षात येत आहे? सो ह्या शेअरची किंमत पण तशी छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला रेंट पण तसाच भेटतो. आपण परत एकदा जाऊया रेंट स्टॉक्स वरती. इथे बघा रेंट किती भेटतो आहे, ₹2 प्रमाणे. आता मी एक काम करतो, इथे समजा मी इथे रेंट वरती गेलो, टेक ऍक्शन रेंट वरती गेलो, दिसते सर्वांना? टेक ऍक्शन रेंट वरती गेलो. रेंट वरती गेलो तर तो काय मला विचारतोय की तुला ₹2 पर शेअर प्रमाणे रेंट भेटतोय, पण मला एक सांग तुझ्याकडे किती क्वांटिटी आहे. तुझ्याकडे अशोक लेलँडच्या किती क्वांटिटी? क्लिअर आहे? आता माझ्याकडे सध्या तरी एकही क्वांटिटी नाही म्हणून इथे रेट आले, कारण माझ्या इथे बघा क्वांटिटी इन पोर्टफोलिओ 0. माझ्याकडे ह्या शेअरची एकही क्वांटिटी नाही आहे. पण जर माझ्याकडे शेअरची क्वांटिटी असेल तर मी इथे माझ्याकडे जेवढ्या क्वांटिटीज आहेत तेवढ्या रेंटवरती देऊ शकतो, रेंटवर क्लिक करू शकतो. मला हा शेअर रेंटवरती भेटेल. आता रेंटवरती भेटण्याचे फायदे काय किंवा मी रेंटवर दिल्यामुळे समोरच्याला काय फायदा होणार हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे लक्ष देऊन बघायचा आहे. आता तुम्ही इव्हन ऑफर पण करू शकता, पण आता आपल्याकडे शेअरच नाही, सो विषय सोडून द्या. सो ही सर्व इथे लिस्ट आहे जी हाय डिमांडमध्ये, स्टॉक्स इन डिमांड फॉर रेंटिंग राईट नाव. ठीक आहे, स्टॉक्स इन डिमांड फॉर रेंटिंग राईट नाव. आता
समजा माझ्याकडे ईटीएफ्स आहेत. किती लोक अशी इथे आहेत ज्यांच्याकडे ईटीएफ्स आहेत पोर्टफोलिओमध्ये? ज्यांच्याकडे ईटीएफ्स आहेत त्यांना रेंटवरती द्यायचे. किती लोक इथे असे आहेत? भरपूर लोक आहेत, बरोबर. भरपूर लोकांकडे ईटीएफ्स आहेत. सो आता मी काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल मी इथे ना एक ऑफर बनवतो. मेक ऑफरवरती क्लिक करून एक ऑफर बनवतो की माझ्याकडे जे काही शेअर्स किंवा ईटीएफ आहेत त्याची मला ऑफर बनवायची. सो मेक ऑफरवरती गेलो मी. मी मेक ऑफरवरती गेलो. मेक ऑफरवरती गेल्यानंतर मला इथे असं दिसतंय की माझ्याकडे जेवढे ईटीएफ आहेत, माझ्याकडे जेवढे पोर्टफोलिओमध्ये शेअर्स किंवा ईटीएफ आहेत, ह्या पोर्टफोलिओ माझ्याकडे फक्त ईटीएफच आहेत म्हणून तेवढंच दिसतंय. पण तुमच्याकडे जेवढे शेअर्स असणार सगळे इथे येणार. तुम्ही जेव्हा मेक ऑफरवरती जाणार तेव्हा तुमच्याकडे जेवढं काही स्टॉक्स आहेत, ईटीएफ आहे, सर्व इथे येणार. ओके, तुमच्याकडे किती क्वांटिटीज आहेत त्या पण इथे येणार. ओके, त्यांची सध्याची प्राइस काय चालू आहे त्या पण इथे येणार. आणि रेंट तुम्हाला किती भेटतोय त्यावरती ते पण किती येणार. ओके, आता साधारणतः तुम्हाला एक 2.87% रेंट भेटतोय इथे. 5.89% रेंट भेटतोय इथे. तुम्हाला 0.39% रेंट भेटतोय. आता मी समजा असं म्हटलं की मला ही माझ्याकडे जी निफ्टी बीज आहेत, मला माझ्याकडे जे निफ्टी बीज आहेत ते रेंटवरती द्यायचे. सो मी काय करतो, इथे ऑफरवर क्लिक करतो. ऑफरवर क्लिक करायची, रेंटवर नाही, ऑफरवर क्लिक करायची. ऑफरवर क्लिक करणं म्हणजे काय की तुम्ही एक ऑफर बनवताय. तुम्ही ब्रोकरला एक ऑफर देताय की बाबा माझ्याकडे निफ्टी बीचच्या क्वांटिटीज आहेत, मी ते तुला या या रेटने रेंटला देतोय. मग ब्रोकरला समोरून तशी जर रिक्वेस्ट आली आणि जर रिक्वेस्ट मॅच झाली तर तुमचे हे शेअर रेंटवरती जाणार. जसं आपण एखादा शेअर बाय आणि सेल करतो ना, आपण बाईंगची ऑर्डर टाकतो, सेलरवाला त्या प्राइसला रेडी झाला तर तो ऑर्डर एक्झिक्यूट होतो. त्याप्रमाणे हे आहे. ठीक आहे, आता समजा मी असं म्हणतोय की बाबा निफ्टी बीज हा जो एटीएफ आहे ना, त्याच्या माझ्याकडे समजा ही ऑफर मला आजसाठी बनवायची आहे फक्त. मला असं वाटतं ही ऑफर महिनाभर राहावी तर मी महिनाभरासाठी बनवेन. ठीक आहे, समजा मला असं वाटतं ही ऑफर महिनाभरासाठी मी बनवतो की माझ्याकडे निफ्टी बीजा ईटीएफ आहे, मी तो लॉंग टर्मला घेतलाय. सो माझ्याकडे समजा 1,000 क्वांटिटी आहेत. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे क्वांटिटी जास्त आहेत ऑब्विसली. इथे तुम्हाला दिसतंय 4,000 क्वांटिटीज आहेत, बट त्यापैकी 1,000 क्वांटिटीज, 1,000 क्वांटिटीज मी काय करतो, मी इथे 12% प्रमाणे रेंटवरती द्यायला तयार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मलाही माहिती आहे ईटीएफ जो आहे तेवढा 12% प्रमाणे रेंटवर खूप घेणार नाही. सो मी असं म्हणेन की इथे दिसते ना 2.87, मी असं म्हणेन की मी 6% प्रमाणे रेंटवर द्यायला रेडी आहे. की जर माझ्याकडून कोणी हे ईटीएफ रेंटवर घेत असेल तर मला एक 6% रिटर्न्स जे आहेत ते यायला पाहिजे. ओके, 6% मंथली नाही आहे, ते 6% अॅन्युअली रिटर्न्स असतात ते. लक्षात येते, जसं तुम्हाला एफडी देते 6-7% अॅन्युअली त्याप्रमाणे. तुम्हाला हवं 12% तुम्ही 12% टाका, 9% हवं 9% टाका. ओके, हे मंथलीचे रिटर्न नाही आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे, आता ही ऑफर जी आहे ना, ही ऑफर 9% विल बी प्लेस एव्हरी डे टिल 30 नोव्हेंबर, म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर ब्रोकरकडे राहणार. ठीक आहे, समजा मी आजसाठी केली तर आजसाठी राहणार. ओके, आता जर ही ऑफर ऍक्सेप्ट झाली, जर ही ऑफर ऍक्सेप्ट झाली कोणाकडून, तर मला 2,150 रुपयांचा रेंट भेटणार. 1,000 शेअर्स 30 दिवसासाठी रेंट केल्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं की जर मी 30 दिवसासाठी म्हणजे एका महिन्यासाठी माझे शेअर्स कोणाला रेंटवरती दिले एवढ्या क्वांटिटीज, तर मला इथून 2,150 रुपये रेंट भेटणार आहे. 30 दिवसासाठी म्हणजे महिन्याभराचा रेंट मला भेटणार 30 दिवसासाठी. क्लिअर आहे? ओके, आता इथे मी जरा ऑर्डर एस्टिमेटर जातो. ऑर्डर एस्टिमेटर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी दिसतात. क्वांटिटी और रेंट किती? 1,000. रेंट पर शेअर म्हणजे एका शेअरचा रेंट किती भेटणार? 2 रुपयाच्या आसपास. रेंटल इन्कम किती होणार? 2,150 रुपयाच्या आसपास. त्यानंतर ऑर्डर टाईप काय? रेंट आहे. तुम्हाला किती इंटरेस्ट भेटतोय? 9% प्रमाणे. ओके, रिटर्न कधी भेटणार? 2 डिसेंबर 2025 पर्यंत मला हे रिटर्न भेटणार. ओके, मग त्याच्यामध्ये ब्रोकरेज किती लागणार किंवा वाटेवर अजून किती जीएसटी लागणार, असे बाकी सगळ्या गोष्टी शून्य आहेत. हे सगळे इथे तुम्हाला आलेले आहे. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टेड आहे, शिकायला भेटतंय. युट्यूबवरती असाल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. युट्यूबवरती तुम्ही बघत असाल तर शिकायला भेटते. मला कमेंट बॉक्समध्ये एकदा यस टाईप करून पाठवा. इथपर्यंत जर समजलेलं असेल फक्त यस टाईप करून पाठवा. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो, हे का करतात, समोरचा माणूस रेंटवरती का घेतो, त्याला काय बेनिफिट होतो, किंवा कोणी तुमचे शेअर रेंटवरती का घेईल, किंवा तुम्ही कोणाचे शेअर रेंटवरती का घ्याल, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओला इथे यस टाईप करून पाठवा. ओके, आता हे सर्व झालं. हे मी तुम्हाला प्रोसेस दाखवली. तुम्ही जर ऑफर केलात तर ही ऑफर तुमची बनणार. आता मला सध्या ऑफर नाही करायची, मी तुम्हाला फक्त दाखवते त्यामुळे. क्लिअर आहे? हे मी केलं कॅन्सल. समजा मला एखादा स्टॉक्स बॉरो करायचा आहे, घ्यायचा आहे मला, तर मी इथे बॉरोवरती जाणार आणि
त्याच्यामध्ये ऑफर करणं, बॉरोवरती पण आहे, तुम्हाला किती रेंट द्यावा लागेल वगैरे वगैरे ते दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता किती लोकांना हा प्रश्न पडलाय की मुळात लोक रेंटवरती स्टॉक घेतीलच का? मुळामध्ये लोक रेंटवरती स्टॉक्सच का घेतील? जर मला हवा आहे तर मी हा शेअर विकत घेऊ शकतो ना जाऊन. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा नेतो व्हाईट स्क्रीनवरती आपल्या, कारण मला तुम्हाला परत एकदा एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी द्यावं लागेल त्यामुळे. ओके. सो आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की सगळ्यात पहिलं म्हणजे हा रेंटिंगचा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं की आपण आपल्या प्रॉपर्टी रेंट देताना बघितलेलं आहे. आपण आपल्या आजूबाजूला बघितलेलं आहे लोक प्रॉपर्टीज शॉप रेंट देताना. सो त्याच्यामधनं इन्कम काय होतं हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिलं आपण जेव्हा नॉर्मल एखादी प्रॉपर्टी रेंटवरती देतो दुसऱ्याला, तर तो आपल्याला काय देतो? तो आपल्याला देतो पहिलं म्हणजे डिपॉझिट. तो आपल्याला देतो डिपॉझिट. देतो का डिपॉझिट? देतो. सेकंड आपल्याला तो काय देतो? मंथली रेंट. सेकंड आपल्याला काय देतो? तो मंथली रेंट देतो. क्लिअर आहे? आता सेम याच प्रकारे तुम्हाला, तुमच्याकडे समजा इथे ही प्रॉपर्टी असेल तर इथे आहे स्टॉक्स. हे स्टॉक सुद्धा तुम्ही रेंट करू शकता, ज्यातनं तुम्हाला डिपॉझिट तर नाही भेटणार. तुम्हाला रेंट भेटेल. रेंट कधी भेटेल ते मी तुम्हाला मगाशी बाजूला जे एस्टिमेट दाखवलं त्यामध्ये लिहिलेलं असतं, कधी तुमच्या अकाउंटला येणार वगैरे वगैरे. तुम्ही किती दिवसांसाठी द्यायचं हे पण असतं, म्हणजे असं नाही की तुम्हाला महिन्याभरासाठी द्यायचं किंवा वर्षभरासाठी द्यायचं असं काही नाहीये. तिथे आधीच ठरवायचं मी एवढ्या एवढ्या दिवसांसाठी देणार. ओके, सो यामधनं तुम्हाला रेंट भेटणार. आता जर समजा मी माझ्याकडचे 100 शेअर्स रेंटवरती दिले दुसऱ्याला, तर त्या शेअर्सवरती त्या दरम्यान जो डिव्हिडंड भेटेल, जो बोनस भेटेल किंवा जो स्प्लिट भेटेल, स्टॉक स्प्लिट, तो कोणाला भेटणार? तो मला भेटणार की ज्याने रेंटवर घेतलाय त्याला भेटणार? मला विचार करून कमेंटमध्ये उत्तर द्या. जर मी माझे शेअर दुसऱ्याला रेंटवरती दिले आणि त्या काळात त्या शेअरवरती डिव्हिडंड भेटला किंवा काही कॉर्पोरेट ऍक्शन भेटली, तर ते कोणाला भेटणार? ते मला भेटणार की समोरच्या व्यक्तीला भेटणार ज्याने तो शेअर रेंटवरती घेतलेला आहे? मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तर द्या. ओके, ऑब्विसली ते मलाच भेटणार, कारण की मी ओनर आहे. बरोबर, मी ओनर आहे ना, ते मलाच भेटणार. मी समोरच्याला फक्त रेंट नाही दिलाय, मी त्याला हे नाही, त्याला मालकी नाही दिले. आता लक्षात घ्या, जी लोक ह्यामध्ये कन्फ्युज आहेत त्यांना परत एकदा सांगतो. समजा तुम्ही एखादं तुमचं घर रेंट नाही दिलात. तुमचं घर समजा तुम्ही रेंट नाही दिलात. ठीक आहे. उद्या त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट आली. ओके, रिडेव्हलपमेंट आली, तुम्हाला मोठं घर भेटणार असेल, तर ते तुम्हाला भेटणार की रेंटवर दिलेल्याला भेटणार? ऑब्विसली तुम्हाला भेटणार, कारण की तुमचं घर आहे ते, रेंटवाल्याचं घर नाहीये. त्याने फक्त तात्पुरतं राहायला घेतलंय ते. सो उद्या रिडेव्हलपमेंट आली किंवा तुम्हाला मोठा फ्लॅट भेटत असेल तर त्याला नाही भेटणार आहे, तो तुम्हाला भेटणार. त्याप्रमाणे सिंपल लॉजिक आहे. तो स्टॉक जर तुम्हाला काही डिव्हिडंड देतोय, बोनस देतोय, ते तुम्हाला भेटणार, त्याला भेटणार नाही. तरी पण आता इथे एक प्रश्न अनुत्तरित राहिला की मग त्याचा फायदा काय? बरोबर आहे, त्याचा फायदा काय? जर तो रेंटवरती माझ्याकडून घेतो त्याचा फायदा काय? सो सेम इथे जे तुम्ही आपण एक्झाम्पल घेतो आहे की एखादा व्यक्ती तुमच्याकडून तुमचं घर रेंटवरती का घेतो? पहिली गोष्ट, तो विकत का नाही घेत? कारण ऑब्व्हियसली त्याच्याकडे तेवढे पैसे नसतील. पहिलं म्हणजे काय, किंवा त्याच्याकडे तेवढे पैसे नसतील, किंवा दुसरी गोष्ट काय, त्याला रेंटवरच घ्यायचं असेल, भरे पैसे असतील तरी त्याला रेंटवरच घ्यायचं असेल, त्याची काही इच्छा असेल. ठीक आहे, म्हणजे त्याला समजा कदाचित एवढे मोठे पैसे आता लावायचे नसतील, तुमच्या घराची किंमत असेल 1 करोड रुपये, तर 1 करोड रुपये त्याला आता लावायचे नसतील, त्यापेक्षा तो तिथे 30-40 हजार रुपये रेंट भरून राहायला तयार असेल. सो सेम लॉजिक आहे स्टॉक्सच्या बाबतीत. एखाद्या स्टॉकची किंमत आहे 1000 रुपये, मला तो शेअर आत्ता हवा आहे, आत्ता. तो माझ्याकडे 1000 रुपये नाही आहेत, माझ्याकडे 100 रुपये आहेत. तर मी तुम्हाला 100 रुपयामध्ये तो शेअर तुमच्याकडून रेंटने घेणार. क्लिअर आहे, रेंटने घेऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगतो की लोक शेअर रेंटने का घेतात. मी तुम्हाला एक जस्ट एक एक्झाम्पल दिलं. का घेतात? एक 2-3 रिझन असतात त्याचे. सगळ्यात पहिले कोण घेतात रेंटने शेअर? जे शॉर्ट सेलर असतात. शॉर्ट सेलर म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा शेअर आहे, मी डायरेक्टली असं नाव नाही घेऊ शकत कोणत्या शेअरचं. एबीसी. एबीसी कंपनीचा शेअर आहे. माझं अनालिसिस मला सांगतंय की हा शेअर
या लेवलपासून 10% क्रॅश होईल, 10% क्रॅश होईल. ठीक आहे, हा शेअर 10% क्रॅश होईल. या शेअरच्या मला जेवढ्या क्वांटिटीज घ्यायच्या आहेत, समजा ह्या शेअरची किंमत आहे 1,000 रुपये, ह्या शेअरच्या मला 100 क्वांटिटीज हव्या आहेत, जे की होतात 1,00,000 रुपये. पण आत्ता माझ्याकडे 1,00,000 रुपये नाही. मला एकदम स्ट्रॉंग अनालिसिस आहे की शेअर 10% पडणार, पण माझ्याकडे 1,00,000 रुपये नाहीत शेअर घ्यायला. तर मी काय करणार माहितीये, ज्यांच्याकडे हा शेअर आहे ना, त्यांच्याकडून हा शेअर रेंटने घेणार. मग जो विकत घेण्यासाठी मला 1,000 रुपये लागत होते ना, तो रेंटने घेण्यासाठी 1,000 रुपये नाही लागत. तो रेंटने घेण्यासाठी कदाचित 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये लागतात. तेवढे माझ्याकडे आहेत. सो तेवढ्या पैशामध्ये मी इथे 1,000 क्वांटिटीज उचलेन. शेअर खाली पडला तर काय करेन, प्रॉफिट बुक करेन, त्याचा रेंट त्याला देईन, माझा प्रॉफिट उरलेला मला ठेवेन. क्लिअर आहे आता? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा जर मार्केट नाही पडलं तर काय. समोरच्याने ज्या भरोश्यावरती रेंटने शेअर घेतलाय, तो भरोशाप्रमाणे जर त्याच्या अनालिसिस प्रमाणे मार्केट नाही पडलं तर काय, शेअर वरती जाईल, त्याला लॉस होईल. शेअर वरती जाईल, त्याला लॉस होईल. आता परत तुमच्या मनात प्रश्न असेल की त्याला लॉस होईल पण तो माझे पैसे फेडेल की नाही मग. राईट, त्याला लॉस होईल तर तुम असं म्हणा ना, मला लॉस झाला आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुझे पैसे कसे फेडू. तर ह्या केसमध्ये एक गोष्ट विसरू नका, ब्रोकर आणि एक्सचेंज मध्ये असतात. ब्रोकर आणि एक्सचेंज मध्ये असल्यामुळे ते, जेव्हा पण एखाद्या व्यक्ती रेंटने शेअर घेतो, जेव्हा एखाद्या व्यक्ती रेंटने शेअर घेणार तुमच्याकडून, तेव्हा त्या व्यक्तीकडून ते आधीच एक 85% पर्यंतची अमाऊंट किंवा एक स्पेसिफिक पर्सेंटेजची अमाऊंट मार्जिन म्हणून स्वतःकडे घेतात. मार्जिन म्हणजे काय, ऑप्शन सेलरला माहिती असेल. मार्जिन म्हणजे डायरेक्टली कॅश किंवा स्टॉक्स प्लेस करून आलेला पैसा त्याला तिथे ऍज अ कोलेटरल म्हणून ठेवावा लागतो. तर त्यामुळे म्हणजे जसं डिपॉझिटचं झालं ना, म्हणजे ह्या केस म्हणजे घराच्या केसमध्ये डिपॉझिट आधी तुम्ही घेता. तर या केसमध्ये डिपॉझिट असं समजा की एक्सचेंज आणि ब्रोकर घेतो, एक्सचेंज घेतो असं तुम्ही समजा. ह्या केसमध्ये डिपॉझिट जे आहे ते तुमची हायर अथॉरिटी घेणार आणि ते तुमचं सेटलमेंट करणार, जे की आधीच होते. ठीक आहे, म्हणजे जरी लॉस झाला तरी तो समोरच्याला होणार आहे, जो रेंटने घेणार त्याला. ठीक आहे. सो ही पहिली गोष्ट झाली, रेंटने शेअर घेतात कोण, शॉर्ट सेलर. सेकंड, तुम्हाला काय वाटतं एकच जण रेंटने शेअर घेत असतील? अजून कोण घेतं रेंटने शेअर? ज्या लोकांना आर्बिट्राज कन्सेप्ट वरनं कमाई करायची असते ते. की ज्या लोकांना आर्बिट्राज कन्सेप्ट वापरून कमाई करायची असते ते. आर्बिट्राज कन्सेप्ट म्हणजे काय, समजा एखाद्या शेअरच्या फ्युचरची व्हॅल्यू कमी असेल आणि त्या स्टॉकची प्राइस जास्त असेल, तर ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो ना, त्याचा बेनिफिट मिळवण्यासाठी काही लोक अर्जंटमध्ये शेअर रेंटवर घेतात, आर्बिट्राज करतात आणि त्याच्यामधून प्रॉफिट मिळवतात. आर्बिट्राज कन्सेप्ट आपण क्रिप्टोमध्ये शिकवलाय तुम्हाला. तुम्ही जर आपलं क्रिप्टोचं चॅनल फॉलो करत असाल ना, क्रिप्टो करन्सी मराठी, तर मी तुम्हाला आर्बिट्राज कन्सेप्ट शिकवलाय. थोडासा हाय कन्सेप्ट आहे, तो हळू आपण सर्व शिकूया. सो त्या कन्सेप्टमध्ये सुद्धा शेअरची गरज पडते तेव्हा लोक शेअर रेंट घेतात. आणि तिसरं म्हणजे काही ईटीएफच्या कंपन्या असतील किंवा काही म्युच्युअल फंडच्या कंपन्या असतील, एएमसीज असतील, त्या लोकांना रिबॅलन्सिंग करता जर गरज पडली तर ते शेअर्स रेंटवरती घेतात. रिबॅलन्सिंग दाखवण्यासाठी किंवा रिबॅलन्सिंग करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे मार्केट पडलं, त्यांचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ पडला तर रिबॅलन्सिंग करावं लागतं. म्युच्युअल फंड कंपन्यांना बरेचसे रूल्स आहेत की 25%, 25%, 25% वगैरे इन्व्हेस्टमेंट कधी कुठे झाली पाहिजे यासंबंधी. सो ते सर्व मॅनेज करण्यासाठी सुद्धा ही लोक शेअर रेंटवरती घेतात. आणि हा एक खूप मोठा बिझनेस आहे रेंटिंगचा, स्टॉक्स लेंडिंगचा. ओके, आपल्यापर्यंत तो अजूनपर्यंत कधी आलेला नव्हता, बट आता धनने अपॉर्च्युनिटी दिलेली आहे आपल्याला की आपण आपले शेअर्स लेंड करू शकतो, रेंटवर देऊ शकतो. ओके, बाकी ब्रोकरकडे सध्या आलेली आहे की नाही मला आयडिया नाही आहे, एक दोन ब्रोकरकडे आहे कदाचित. बट धनने सुरू केलेली आहे डेस्कटॉप व्हर्जनसाठी. मला दाखवतो हे ऍक्टिव्हेट कसं करायचं. लक्षात घ्या, हा पहिला व्हिडिओ आहे, पहिला सेशन आहे. तुम्ही जसा रिस्पॉन्स देईल आपण त्याबद्दल अजून सेशन बनवू रेंटिंग बद्दल. हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. ऍटलीस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती झाली असेल की रेंट म्हणजे काय, रेंटवरती का देतात लोक, का घेतात, त्याचा फायदा काय. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. इथे इथे मी बॉरोवरती जातो आणि मला ना समजा व्होल्टाचा शेअर बॉरो करायचा आहे. म्हणजे मला व्होल्टाचा शेअर रेंटवरती घ्यायचा आहे. ठीक आहे, घ्यायचं आहे तर काय करायचं, इथे बघा बॉरोचा ऑप्शन आहे. इथे मी बॉरोवरती गेलो, वोल्टा शेअर वरती गेलो, बॉरोचा ऑप्शन आहे. आता बॉरोच्या ऑप्शन वरती गेल्यानंतर मला फायदा काय होतो लक्षात घ्या. मी वोल्टाचा शेअर 21 रुपयांमध्ये बॉरो करू शकतो. 21 रुपये. तुम्हाला माहिती आहे वोल्टाच्या शेअरची किंमत काय?
वोल्टाचा जो शेअर आहे त्याची किंमत काय? ह्या शेअरची किंमत आहे 1,383 रुपये. 1,383 रुपये. पण मला जर हा रेंटवरती घ्यायचा आहे, मला जर हा रेंटवरती घ्यायचा आहे, तर मला फक्त द्यायचे 21 रुपये. सो आता तुम्हाला समजलं लोक रेंटवरती शेअर का घेत आहेत. म्हणजे माझं इथे बघा, इथे काय आलंय, बॉरो ॲट 98.4% डिस्काउंट. म्हणजे 1383 रुपयाचा शेअर मला जस्ट 21 रुपयात पडतोय, जर मी रेंट केला तर. म्हणजे एवढ्यात कमी मला कॅपिटल त्या ठिकाणी द्यावं लागतं. ऑब्व्हियसली मला मार्जिन द्यावं लागेल. मार्जिन पण किती द्यावं लागेल? 1751 एवढं. तर मार्जिन म्हणजे रिअल मनी नाही, लक्षात घ्या. मार्जिन म्हणजे काय? तुमचा ऑलरेडी जो पोर्टफोलिओ असेल ना, तर तुम्ही प्लेज करायचा त्याचं मार्जिन. ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की जर तुम्ही एखादे शेअर प्लेज केले असतील, जर तुम्ही तुमचे शेअर प्लेज केले असतील, तर ते तुम्ही रेंट करू शकत नाही. कारण प्लेज करणं म्हणजे ऑलरेडी ते तुम्ही ब्रोकरकडे ठेवलेत. प्लेज करणं म्हणजे ऑलरेडी तुम्ही तुमचे शेअर्स ब्रोकरकडे ठेवलेले आहेत, ते तुम्ही रेंट नाही करू शकत. क्लिअर? ही एक गोष्ट नक्की समजून घ्या. आता मी तुम्हाला दाखवतो ही रेंटिंग ऍक्टिव्हेट कशी करायची. तुमच्या धन या ब्रोकरकडे जायचं, रेंट स्टॉकवरती क्लिक करायची. रेंट स्टॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन असतो ऍक्टिव्हेट नाव. ऍक्टिव्हेटवर क्लिक करायची. ऍक्टिव्हेटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हे सर्व आलेलं आहे. ते काय आलं ते वाचून घ्या. अर्न एक्स्ट्रा इन्कम, सिम्पल सेफ अँड सिक्युअर रेंट व्हाया एक्सचेंज. म्हणजे तुम्ही एक्सचेंज वरतून रेंट करताय. NSE BSE हे जे एक्सचेंज आहे तिकडून रेंट करताय. असं नाही की तुम्ही कोणाला भेटताय पर्सनली जाऊन माझे स्टॉक घे रेंटवर मला दे, असं नाहीये. एक्सचेंज ह्या सगळ्यामध्ये काम करतोय. आणि यू कॅन बॉरो शेअर्स फॉर ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्हाला जर ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी असेल तुम्ही शेअर बॉरोही करू शकता. ठीक आहे. सो इथे इथे दिलेलं आहे काय, की आय प्रोव्हाइड माय कन्सर्ट फ्रॉम SLBM. SLBM म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं, सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. सो इथे ऍक्टिव्हेट करा. तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन इथे ऍक्टिव्हेशन वरती क्लिक करा. ठीक आहे. डन वरती अकाउंट असेल तर काय करायचं हेच मी सांगतो. रेंट स्टॉक्स वरती जावा, ऍक्टिव्हेशन करा. ऍक्टिव्हेशन केल्यानंतर इथे तुम्हाला एक OTP वगैरे येणार काय ती. जे तुम्हाला पहिले म्हणजे ऍक्टिव्हेशनची फी असणार 298 रुपये. तर या ठिकाणी मला फी दिसते 298 रुपये. तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही 298 रुपये पेड करू शकता आणि हे ऍक्टिव्हेट करू शकता. तुमचं रेंटिंग जे आहे ते ऍक्टिव्हेट होईल. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुमचे स्टॉक्स रेंटवरती देऊ शकता किंवा रेंटवरती घेऊ शकता. ठीक आहे. ज्या लोकांचा पोर्टफोलिओ आहे धनवरती चांगल्या प्रकारे, त्यांना हा फीचर जो खूप चांगला कामाला येऊ शकतो. किंवा ज्यांना लॉंग टर्म पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तुम्ही आता धनवरती बनवायला सुरुवात करू शकता. कारण की हा फीचर तिथे आलेला आहे. तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरती सुद्धा ते लवकरच येणार आहे. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण एक चॅनल नवीन सुरू केलेलं आहे. जुन्या चॅनलच्या नेमचा इश्यू झाल्यामुळे जे आहे ते आपण नव्याने चॅनल जे तिथे सुरुवात केलेली आहे. नक्की चॅनलला सपोर्ट करा, जसं तुम्ही आपल्या बाकी चॅनल्सला सपोर्ट करता आहात त्याप्रमाणेच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन ॲडव्हान्स व्हिडिओ या चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.